जी राहिली तब्बल 21 धावाच्या बाट मधून यायला तो ठरलाय मान ऑफ द मॅचचा हिरो मयूर. आपण यायचं काय जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली 21 धावा आपल्या संघांसाठी फार मोठं योगदान दिलंय. आणि त्यानंतर आपण पाहतोय सेमीफायनल नंबर 1 सेमीफायनल नंबर 2 या ठिकाणी पाहायला मिळते. एका साईडने आपण पाहतोय जे बोलेनाथ कुशुली हा संघ आणि दुसऱ्या साईडने पाहायला मिळतोय तो अर्थात सौरभ 11 धारोळ संघ. लेट्स प्ले गेम ऑन, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही टीमला देऊया लाख लाख शुभेच्छा आणि जावं पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ थेट फायनल मध्ये पोहोचेल येणाऱ्या काळाने वेळ तुम्हाला ठरवेल. पण तो पहिलाच बॉल इथे आपण पाहतोय अगदी स्ट्राईक एंड वरती होते फलंदाज अनिल शेंडे. सौरभ 11 धारोळ टीमची रन मशीन. पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील त्याने बॅटिंग केली होती लाजवाब. 8 बॉल 16 धावा त्याच्या बॅट मधून आल्या होत्या. परंतु दुसऱ्या साईडने आपण जर पाहिलं तर जितेंद्र शेंडे देखील एक नामांकित खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली होती गुरु 11 चापेवाडी टीमच्या विरोधात. अगदी आपण जर पाहिलं तर पहिल्याच बॉल वरती लीग बायच्या स्वरूपात मिळाले ती 1 धाव. इथे संघाचा अकाउंट ओपन असताना सौरभ 11 धारोळ टीमच्या ठिकाणी पाहायला मिळतात. चला या ठिकाणी मंगेश दादा हुतेकर यांना विनंती करेल की तुमच्या शुभास आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन सन्मानित करायचा. बॅट्समन मयूर या खेळाडूला 21 धावा त्याच्या बॅट मध्ये आलेत. या बॉलचा आपण पाहतो लॉफ केलाय, फटका फसलाय. अगदी मिड ऑन मधून क्षेत्ररक्षक आले होते समीर आणि अप्रतिम त्याने झेल टिपली आहे. अगदी दुसऱ्याच बॉल वरती मोठा धक्का लागत असताना शेवटच्या मॅच मध्ये आपण पाहतोय जितेंद्र शेंडेनं इथे नाराज केलंय. शून्याचा चष्मा घालून परतलाय फलंदाज OUT बा. पाहतोय वेगाचा बादशाह म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं वेग तेज तर्रार वेगवान सातत्याने गोलंदाजी दिलीप भगतची राहिली. नेहमीच आपण जर पाहिले गेलं तर सन्मान्य आदरणीय तुकारामजी वाघ यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळत असतो. परंतु आमच्या समावेत ते आज या ठिकाणी नाही आहेत. ते देखील ऑनलाईनच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मी करतोय सहर्ष मनपूर्वक स्वागत. कारण गाभासाठी खेळत असताना दिलीप भगत पाहायला मिळतात. परंतु मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय अगदी बाटची लिडिंग एज लेग स्लिप मध्ये खेळाडू सज्ज होता. झेल भरपूर महत्वाची होती. कदाचित तुम्हाला ही झेल महागात पडू शकते. कारण झेल कोणाची सोडली आहे ज्या खेळाडूच्या नावावरती प्रत्येक स्पर्धेमध्ये अनेक विक्रम आपण पाहिलेत आणि त्याच खेळाडूची तुम्ही झेल सोडली आहे. अर्थातच कबीर शेंडे ऑन स्ट्रायकर होते. अगदी आम्ही नेहमीच म्हणतो कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच. या मॅच मध्ये आपण पाहतोय सातत्याने मैदानाच्या आतमध्ये जे बोलेनाथ कुशली टीमच्या प्रत्येक खेळाडूने आतापर्यंत चुक्या केल्यात. 3 बॉल मध्ये धावसंख्या बनली गेली 2. षटक क्रमांक पहिला प्रगती पथावरती 3 ओव्हर मध्ये तुम्हाला 3 फ्रेश गोलंदाज वापरावे लागतील. आपण जर पाहिलं गेलं तर तेज तर्रार सध्या तरी गोलंदाजी पाहायला मिळते दिलीप भगतच्या माध्यमातून. या बस ब्लॉक प्रॉपर अगदी ब्लॉक हॉलचा बॉल. क्रिकेटमध्ये सर्वात खातकी चेंडूची हाताळणी करत असताना दिलीप भगत अगदी आपण पाहतोय आपल्या नावाची छाप सोडत असताना सौरभ 11 धारोळ टीम सध्या तरी अडचणीत सापडली आहे. जणू काही दिलीप भगत अनिल शेंडे या खेळाडूच्या माइंडशी ते खेळतात आणि सध्या आपण पाहतोय इथे डॉट बॉल आलाय. 2 धावा फलकावरती. शॉर्ट लेनचा बॉल इथे कट केलाय फर्स्ट स्लिप मध्ये. सातत्याने चुक्या आणि चुक्याच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कदाचित इथे दिलीप भगतचा आत्मविश्वास थोडासा कमी झाला असेल. कारण जेव्हा क्षेत्ररक्षक गोलंदाजाला साथ देत असत ना तेव्हा गोलंदाजाचा कुठेतरी मी म्हणेन आत्मविश्वास उंच पाहायला मिळतोय. परंतु सातत्याने मैदानाच्या आतमध्ये केलेल्या 2 चुक्या या त्यांना मागात पडू शकतात. पहिला आपण पाहिलं तर पहिला चेंडू फेस केला तर कबीर शेंडेनं लेग स्लिप मध्ये तिथे देखील झेल ड्रॉप झाली होती. आणि त्यानंतर आपण पाहिलं स्ट्राईक एंड वरती जेव्हा अनिल शेंडे आले तेव्हा देखील फर्स्ट स्लिप मध्ये झेल सातत्याने ड्रॉप केली आहे. मैदानाच्या आतमध्ये आज कुशली टीम चुक्या करते. या बस बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू अगदी इतका जेव्हा पत्तर से देत असताना आपण पाहतो पहिला बार आणि इथून पाहतो दिलीप भगतच्या विरोधात पहिला बार.
अगदी सुरुवातीला आपण बालाभस्मा पाहिला तर 5 चेंडूंमध्ये फक्त अवघ्या 3 धावा होत्या, परंतु शेवटच्या बॉलवरती षटकार डोकून येते. धावसंख्या पाहायला मिळते 9. म्हणजे मी उल्लेख देखील केला की झेल तुम्ही कोणाची सोडली आहे, कबीर शेंडेची. आणि अगदी कबीर शेंडेच्या पाठमधून षटकारला त्याने आतापर्यंत 2 चेंडू खेळलाय आणि त्याच्या पाठमधून एक षटकार आलाय. त्याचबरोबर आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय जेवणजी खेर साहेबांचे ते आगमन झालं गेलं आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आज मात्र त्यांचा गावाचा संघ आणि त्या गावाला पाठिंबा देण्याकरिता, गावाच्या संघाला पाठिंबा देण्याकरिता सन्मान आदरणीय जेवणजी खैर इथे या मुख्य व्यासपीठावरून बसून या स्पर्धेचा ते आनंद घेतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. हा चेंडू आपण पाहतोय, षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. गोलंदाज समीर आलेत, समीर भगत आलेत आणि समीर भगतनं पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर फेकला आणि ते आपण जर पाहिलं गेलं तर एक्स्ट्राच्या रूपात धावा मिळेल. एकच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल 10 धावा दाखल. स्कोर ऑन द बोर्ड. 3 षटकांची मॅच जरी 25 ते 30 धावा बनवल्या तरी देखील ही मॅच भरपूर चांगली होईल याच्यात मात्र शंका नाही आहे. हो, यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो सातत्याने मैदानाच्या आतमध्ये ऑफस्टिकवरचे चेंडू फेकले जातात. लेंथ लाईन दिशाहीन गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. कदाचित दिशेपासून भरकटलाय. हा दबाव आहे. पाठीमागच्या बॉलवरती दिलीप भगतला षटकार दाखवल्यानंतर हा समीर भगत वरती दबाव आहे आणि त्या दबावाखाली सध्या तरी गोलंदाजी करतोय. इथून माहिती आहे त्यांना की कबीर शेंडे आणि अनिल शेंडे जर 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत टिकून बसले तर मॅचचं चित्र पालटेल आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय जवळपास 30 ते 35 धावा ते बनवण्याचा प्रयत्न करतील याच्यात मात्र शंका नाहीये. ओ स्वीप शॉट इथे आपण पाहतोय फर्स्ट स्लिप मध्ये. आता चुक्या होणार नाहीये. 11 या धावा संख्येवरती लागणारा दुसरा धक्का. फलंदाज होईल बाद अनिल शेंडे. बॅक टू द डगआउट. हो, इथे आपण पाहतोय अंबरनाथ तालुक्यातून एक वंडर बॉय अर्थातच सर्वाधिक लांबलचक षटकार ठोकणारा फलंदाज योगेश आगीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी आपण पाहिलं गेलं तर केपी खरबई टीमच्या विरोधात त्याने लांबलचक षटकार दाखवले होते आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जणू काय पाहिलं तर दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना चान्स मिळाली नव्हती, परंतु आता तिसऱ्या सामन्यामध्ये त्यांना ती चान्स पुन्हा एकदा उपलब्ध करून दिली आणि त्या संधीचं त्यांना सोनं करावं लागेल. स्ट्राईक एंडवरती योगेश आगिवला अर्थातच सौरभ 11 धारूर टीमचा बाहुबली. परंतु यावेळेस आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर सरळ यस्टन वरून जाणारा बॉल इथे चौकात डोकलाय. म्हणजे अर्थातच तुम्ही पहा इथे या ठिकाणी अगदी झेलची किंमत किती होती त्याचे प्रत्यक्ष उदाहरण आता सध्या देत असताना पाहायला मिळालंय. तर आपण पाहतोय खऱ्या अर्थाने गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. कुशिवली गावचे होणाऱ्या जावई खऱ्या अर्थानं सतीश यांच्या माध्यमातून जर का विकेट रिक्स संपादित केली तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. हो, मैदानाच्या आतमध्ये घडले काय, कबीर शेंडेची झेल किती महत्वाची होती तेच सध्या चर्चा करते. आता आपण पाहतोय जे भोलेनाथ कुशली संघ सध्या तरी मी म्हणेन कबीर शेंडेनं चर्चा करायला भाग पडलाय. अगदी भरत या गोलंदाजावरती प्रत्येक चेंडूवरती आक्रमण. बॉल सरळ सीमा पार. कबीर शेंडे ऑन फायर. सिक्सर. दाबाचा
7 बॉल मध्ये 23 वरती खेळतोय. वैयक्तिक विचार केला तर 35 धावांपैकी 23 धावा वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळतात. कबीर शिंदे ऑन अ फायर. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जातील यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय. ऑन साईडला ड्राईव्ह केला, एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतायत परंतु निघालेत. कबीर शिंदे 2 धावा कंप्लीट परंतु तिसरी धाब्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये घडले काय. इथे आपण पाहतोय पंचाने थर्ड अंपायर रेफर केलाय. तिसरी धाव कंप्लीट आहे की विकेट आहे यासाठी पंचाने रेफर देखील केलाय. परंतु 4 धावा इथे अगदी पळून देखील काढल्यात. परंतु तिसरी धाव घेत असताना योगेश आगिवल्याची विकेट आहे की नाही हे चेक केलं जाईल. त्यानंतर आम्ही तुम्हाला लगेचच या ठिकाणी निर्णय पोहोचू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय चेंडू पकडल्यानंतर लगेच त्या ठिकाणी अगदी हिट देखील झालाय. परंतु पंचांचा निर्णय आमच्याकडे येणं बाकी आहे. आपण पाहतोय खूप क्लोज डिसिजन आहे. इथे आपण पाहतोय त्या ठिकाणी अगदी चेंडू पकडला एसटी रक्षकानं आणि तिथे आपण जर पाहिलं तर 2 धाबा कंप्लीट आहेत. तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करत होते. ही तिसरी धाव यशस्वीरीतीने कंप्लीट आहे की नाही हे देखील चेक केले जाईल. ब्रदरस्पोर्ट लाईव्ह ब्रदरस्पोर्ट इव्हेंट ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. दूध का दूध पाणी का पाणी क्लॅरिटी विथ क्वालिटी ही तुम्हाला पाहायला मिळते. अगदी एक धाव सध्या मैदानाच्या आतमध्ये वाचवण्याचे प्रयत्न जे भोलेनाथ कुशुली संघ करतोय. परंतु तिसऱ्या षटकामध्ये बरंच या ठिकाणी अगदी मार पडलाय. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये स्वतः आयोजक होते सुनील शीत आणि तिसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट नाहीये. फलंदाज योगेश आगिवला रनआउटच्या स्वरूपात बाद आहे. म्हणजे अर्थातच पंच या ठिकाणी फक्त 2 धावा ना यस इथे 2 धावा आणि फलंदाज बाद होईल. योगेश आगिवला बागतोडा गाव. तर मूड मध्ये दिसतात आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय अगदी डीजे ऑपरेटर मूड मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. शेवटचा बॉल इथे आपण पाहतोय स्टील टू गो. रवी डीजे डीजे रोहिदास या ठिकाणी ऑपरेट करतात आणि आज मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असं पाहायला मिळतं. आणि आज जर विचार केला तर सातत्याने आम्हाला देखील 2 दिवसाची चांगली साथ त्यांच्या माध्यमातून लाभली गेली आहे. सातत्याने 4 दिवस या ठिकाणी उपस्थित होते आणि डीजेच्या माध्यमातून देखील रोहिदासनं भरपूर चांगले डीजेच्या शिष्यकी त्या ठिकाणी लागवलं गेलं. तर यावेळेस का एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं जुना जाणता खेळाडू फार मोठा अनुभव आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये घडले काय अगदी विचार केला तर एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं इथे मारण्याचा प्रयत्न 2 खेळाडू भरपूर वेगाने बॉलवरती पोहोचले देखील होते. परंतु छोटासा खेळाडू होता त्याला थोडीशी अगदी सीमारेषेच्या जवळ तो खेळाडू होता. बघा ज्याची कोणाची लहान मुलं आहेत आणि कृपया करून व्यासपीठाच्या समोरून बाहेर काढा प्लीज. कोणत्याच लहान मुलाला दुखापत होणार नाहीये त्याची आपण दक्षता घ्या. इथे वडील आहेत जे ज्यांचे पप्पा आहेत त्यांनी थोडस सहकार्य करा आणि आपला जो मुलगा आहे तो आपल्या ताब्यातच ठेवा जेणेकरून कोणत्याच खेळाडूला दुखापत होणार नाहीये. कोणत्याच मुलाला इथे दुखापत होणार नाहीये त्याची दक्षता घ्या. आपण जर पाहिलं गेलं तर मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे. अगदी विचार केला तर लहान पोरगा होता बघा तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ते देखील कॅचअप झालेलंच आहे. अगदी दोन्ही खेळाडू एकमेकांच्या समोर बॉडी बॅलन्स सांभाळू शकले नाहीये आणि तिथे आपण जर पाहिलं गेलं तर अगदी लहानसा एक मुलगा होता त्याला थोडीशी या ठिकाणी दुखापत झालेली नाहीये घाबरू नका. करणं चिकनीची वाडी या गावातील अत्यंत आमच्या जवळची मित्र आहेत नंदराजे अंबीर. तुम्ही थोडं लहान मुलांना थोडंसं बाजू करा प्लीज.
कारण जवळपास चिकनीचवाडी हा गाव जवळ आहे, त्यामुळे लहान मुलं सातत्याने येत असतात. ज्याची कोणाची लहान मुलं आहेत आणि आपापल्या जबाबदारीने इथे ठेवा प्लीज, कारण कोणत्याच लहान मुलाला दुखापत होणार नाही याची दक्षता घ्या. परंतु मॅच मध्ये आपण पुन्हा एकदा बोलतोय, जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका साईडनं जे भोलेनाथ कुशिलिया संघ इथे आपण पाहतो टॉस जिंकला होता, टॉस इथे जिंकला होता सौरभ 11 धारो टीमनं टॉस इथं जिंकला होता आणि प्रथमतः बॅटिंग केली. त्याने धावा बनवलं होतं 41 आणि 42चं टार्गेट आहे. आणि 42चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरेल जे भोलेनाथ कुशिलिया संघ. कॉम्बॉक्स मधून कोरिया परिवर्तन आणि ऐकूया या मॅच मध्ये कशा पद्धतीनं 42 धावांचा पाठलाग केला जाईल, की धावा डिफेंड केल्या जातील. ऐकूया व्हॉइस ऑफ फनवेल अत्यंत आमचे जवळचे मित्र स्वप्नील जाबाले सरांचा आवाज. थँक्यू सो मच. जागीवला धन्यवाद असेल खऱ्या अर्थाने. सेमी फिनाल नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सौरभ 11 धारोल टीमने बनवले गेले. आपण पाहतोय खऱ्या अर्थाने 41 धावा आणि 42 धाब्यांचं आव्हान ठेवलंय आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मनाशी स्वप्न बाळगून सलामीची जोडी अर्थातच दिलीप भगत आणि त्याच्या जोडीला आपण पाहतोय फलंदाज महेश. एक नामवंत जोडी जर का पार्टनरशिप रचल्या पहिल्या षटकापासून जर का आक्रमण केला तर या धावा देखील मैदानाच्या आतमध्ये चेस जरूर होतील. मात्र समोर देखील आपण पाहायला गेला बदलापूर अंबरनाथ ठाणे विभागातील हा एक दमदार संघ आहे. मात्र त्यांच्या अगेन्स्ट जर काही धावा चेस केल्या तर हा देखील इतिहास या सुवर्ण अक्षरामध्ये या स्पर्धेमध्ये लिहिला जाईल. मात्र पाहावं लागेल जितेंद्र शेंड्या गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा पहिला प्रमुख अस्त्र यावेळेस मात्र फेकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंच आम्हाला सांगतील. लाईन खराब आहे आणि इथून अतिरिक्त स्वरूपात डावाची सुरुवात होईल. इथून मात्र आपण पाहिल्या गेल्या चिखलोलीचे एक फार चांगले रील स्टार फार कमी वयामध्ये ज्याने आपल्या गुणाच्या जोरावरती चाप सोडल्या आणि त्यांच्या माध्यमातून बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी जर का सलग 3 षटकार ठोकले तर तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. बघा बक्षीस लावलं आणि त्याचा मोह आवरता आला नाही फलंदाजाला आणि फलंदाज बाद. पहिला धक्का लागेल आपण पाहतो जय बोले चिखलोली टीमला. दोन षटकामध्ये अवघे 19 धावा होत्या आणि अंतिम षटकामध्ये ज्या 20 धावा आल्या त्याच्या जोरावरती संघ अडचणमध्ये सापडला आणि 42 धावसंख्येची गरज असताना सॉरी क्षमा असावी मंगाशी कुशली ऐवजी चिखलोली माझ्या मुखातून आल्या त्यासाठी क्षमा असावी. इथून मात्र आपण पाहिल्या गेला जे बोले कुशली हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय आणि इथून मात्र पहिला धक्का लागला गेला 1 या अंकावरती आणि नवीन फलंदाज समीर भगत एक डावखुरी हाताचा विस्फोटक फलंदाज. ज्यावेळेस गोलंदाजी करत होता फार चांगली गोलंदाजी त्याने दाखवली होती. अवघ्या 10 धावा दिल्या होत्या. मात्र अंतिम जे भरतनं षटक फेकलं 20 धावसंख्येचा तिथून मात्र धावा मात्र भरपूर बनल्या गेल्या आणि इथून फटका सुंदर आहे. मात्र मिडॉन क्षेत्रामध्ये लाजवाब कॅच ऑफ द डे एका हाताने झेल कॅरी केला आपण पाहतोय त्या ठिकाणी अनिल शेंडेच्या माध्यमातून अप्रतिम शतरक्षण. कारण धारोल संघ यासाठी ओळखला जातो. 11 खेळाडू 100% एफर्ट लावतात सातत्याने आणि आज त्यांचा संघ मात्र इथपर्यंत प्रवास कापू शकलाय. अप्रतिम सामना कुठे का होईना पूर्णपणे अडचणीत सापडला आपण पाहतोय जे बोले कुशली संघ. षटकार हॅट्रिक साठी आपण पाहतोय चिखलोलीच्या रुपेश यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 500 रुपयाचा बक्षीस लावलं गेले जरूर. मात्र त्या रीतीने बॅटिंग करत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. मात्र गोलंदाज जितेंद्र शेंड्या जणू काही आगीचे गोळे मैदानाच्या आतमध्ये फेकतो की काय. कारण सलग 2 चेंडूवरती 2 सफलता प्राप्त केल्यात आणि इथून मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक. खऱ्या अर्थानं आपण पाहतो सुनील शिद या स्पर्धेचा मुख्य आयोजक त्यांच्या नावावरती राहिली गेल्या हा देखील विक्रम या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. मात्र पुढचा चेंडू आपण पाहू शकाल
अतिशय सुंदर चेंडू रिलीज केला, मात्र पंच आम्हाला सांगतील लाईन खराब आहे, आउट स्विंग पाहायला मिळाला आणि इथून मात्र वाईडच्या स्वरूपात संघ पुढे सरकेल 2 अंकावरती. आणि या 2 धाब्याने संघ पुढे सरकला. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं इथून आक्रमण करावं लागेल. नवीन फलंदाज ऑनर स्ट्राईक वरती या बॅटच्या स्लॉट मध्ये मात्र प्रॉपर टायमिंग जुळलं नाही. या पुन्हा एकदा अनिल शेंडे आपण पाहतो चेंडू खाली या चुका नसणाऱ्या आणि विकेटचं पतन आणि धक्का क्रमांक लागेल 3रा. बॅटिंग करत असताना जे बोले कुशुली टीमला 2 अंकावरती या. पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित यावेळेस मात्र दाखल झालाय तब्बल 5व्या क्रमांकावरती. अद्यापही नो स्ट्राईक वरती दिलीप भगतला आपण पाहतोय फक्त खेळ पाहत बसलाय. मात्र इथून पाहावं लागेल त्याला स्ट्राईक दिली जाईल का हा देखील फार मोठा प्रश्नचिन्ह असेल. आपण पाहतो याच दरम्यान आदरणीय बाळकृष्णजी मुंडे या साहेबांचं देखील आगमन झालंय. त्या साहेबांना देखील विनंती असेल की या व्यासपीठावरती देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. क्या बात या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले गेल्या एकदम तिखट गोलंदाजी वारंवार डॉट चेंडूची सांगता आणि इथून आपण पाहिले गेल्या 5 चेंडू फेकलेत आणि अद्यापर्यंत फक्त 2 धाबा देत 3 सफलता प्राप्त केल्यात. जितेंद्र शेंडेला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती कमालीची आणि कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ऑनर स्ट्राईक वरती रोहित अंतिम चेंडू घेऊन एखादा बिगिट लगवावेल का हे देखील पाहणं फार गरजेचं राहील. पाहुण्यांचं शुभ आगमन झालंय. आलेल्या सर्व अतिथी प्रमुख पाहुण्यांचा या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय आणि तब्बल 6 चेंडू नो स्ट्राईक वरती दिल्ली भगतनं खेळ पाहिला आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली 2 धावा धावपडल्या लागलेल्या 3 गडी बाद असताना सेकंड हाफ मध्ये बॅटिंग करत असताना जे बोले कुशली संघ आपण पाहतोय. आता समीकरण भरपूर कठीण झालंय. येणारे 12 चेंडू आणि कंपल्सरी 40 धावसंख्येची गरज. खऱ्या अर्थानं दिलीप भगतनं जर का षटकार हॅट्रिक लगावली तर जेवणचे शेट खैर यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. तसेच आपण पाहतो रुपेश रिस्टार हे चिखलोलीचे त्यांच्या माध्यमातून देखील 500 म्हणजे टोटल 1500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. दिलीप भगत साठी सुवर्ण संधी चालून आली आहे. मात्र त्या संधीचं सोनं केलं जाईल का. समोर छोटा पॅकेट बडा धमाका आपण पाहतोय धारोळ एक्सप्रेस विशाल शेंड्या पहिला चेंडू जबरदस्त रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये मिड विकेटचं क्षेत्ररक्षण चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. फेकी मात्र खराब आहे. मात्र 3रीचा प्रयत्न केला जाईल का मात्र नकार दिला जातो. 3 धाबा देखील बनल्या असत्या. मात्र दिलीपने स्वतःवरती विश्वास ठेवलाय आणि स्वतः पुढे स्ट्राईक ठेवले गेले आहे. 11 चेंडू 38 धाबा बनल्या जातील. कारण टेनिस क्रिकेट असा खेळ जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाही तोपर्यंत मात्र जर का हार मानली नाही तर सामना मात्र जरूर आपल्या पुढे देखील झुकतो. मात्र त्यासाठी दिलीप भगत प्रयत्न करेल का. यावेळेस मात्र दिलीप साठी नो लुक शॉट मात्र फटका आपण पाहिला गेला भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षण आणि जबरदस्त जेल टिपला जाईल. विकेटचं पतन आणि संघाचा प्रमुख फलंदाज दिलीप भगत बॅक टू द पॅव्हिलियन. सामन्याची पूर्णपणे हवा काढून घेतली. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं डबल सिंगलला प्राधान्य दिले जाते. शेवटच्या मोमेंट पर्यंत सामन्यामध्ये संघर्ष करायचा हे सांगितले जाते. मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीच्या आतमध्ये 2 फलंदाज माध्यमातून कारण डबल सिंगलला जरी प्राधान्य दिला शेवटच्या मोमेंट पर्यंत जर का खराब गोलंदाजी राहिली तरी देखील धावा बनल्या जातील. आपण पाहिले गेले सोमनाथ वाघ यांच्या माध्यमातून देखील षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक म्हणजे टोटल 2500 रुपयाचं पारितोषिक जर का षटकार हॅट्रिक लगावली तर त्या फलंदाजाला दिले जाईल. मात्र तसं घडेल का हे देखील पाहणं फार महत्वपूर्ण असेल. या 2 धाब्याने संघ पुढे वाटचाल करेल. संघ जाऊन पोहोचलाय. अवघ्या आपण पाहिल्या गेल्या यावेळेस 8 अंकावरती 4 गडी बाद असताना
जे बोले कुशुली संघ थोडासा अडचणीत सापडलाय, कारण दिलीप भगतची स्वस्तात विकेट आणि तिथून मात्र आपण पाहिल्या गेला वर्चस्व गाजवत असताना सौरभ 11 धारोळ संघ आज खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची मनं जिंकत असताना मॅच मध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा एक सिंगलचा प्रयत्न डायरेक्ट हिट लगावला होता, मात्र इथून मिळेल एक सिंगल आणि या सिंगलच्या सायने संघ पुढे वाटचाल करतोय. खऱ्या अर्थानं विशाल शेंडेला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. अद्यापर्यंत 5 चेंडू रिलीज केले, त्यामध्ये खऱ्या अर्थानं 7 धावा खर्च केल्यात, म्हणजे फार कमबॅकिंग गोलंदाजी आणि अंतिम चेंडू आणि समीकरण आपण जर का पाहिलं गेलं 7 चेंडू आणि तब्बल 33 धावसंख्येची गरज. प्रत्येक चेंडूकडे एक प्रहार करावा लागेल तरच या सामन्याच्या विजयाच्या दिशेने वाटचाल करेल कुशुली संघ. गतीमध्ये परिवर्तन केलं आणि इथून पंच आम्हाला सांगतील षटक क्रमांक दुसरं देखील संपलंय आणि आता सामन्यामध्ये आपण जर का पाहिलं गेलं 6 चेंडू आणि कंपल्सरी 33 धावसंख्येची गरज असेल तर बघा गावदेवी येथुंडे संघ आपल्याला देखील विनंती असेल का आपला संघनायक आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन राहायचं, जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाही. मात्र तरी देखील आयोजकांना सांगितलं की या मॅच नंतर त्यांचा वाढदिवस देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं सांगताना आम्हाला देखील दुःख वाटतंय, खऱ्या अर्थानं ते आज आपल्यात नाही मात्र त्यांच्या स्मृतीला उजाला देण्यासाठी हे चांगलं आयोजन संपूर्ण जे वाघोबा चाफेवाडी ब टीमचं मी कौतुक करेन. ज्या रीतीने आयोजन भरवलं सातत्यानं स्वर्गीय गुरु उघडा याच्या नावाने हा संघ अनेक स्पर्धेमध्ये खेळ करत असतो आणि त्यांचा खेळ देखील तेवढा चांगला बहरत असतो. कारण आज देखील खऱ्या अर्थानं सुनो आगिवला सर आपण जर का पाहिलं गेले ए लॉर्ड्स होता, भरपूर संघाने नकार दाखवला धारोळ संघाविरुद्ध खेळण्यासाठी, मात्र संघ कमी असल्यामुळे खऱ्या अर्थानं आयोजकांचं कौतुक करेन ज्या रीतीनं त्याने मात्र धाडस केला आणि आज या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये देखील त्याने फार चांगला खेळ केला होता. मात्र क्वालिफायर मॅच त्यांना गमावं लागली गेल्या, मात्र फाईट अप्रतिम दिल्या, मात्र त्यांचं देखील कौतुक असतील कारण ज्या रीतीने खेळ दाखवला आपण पाहतो. आज ए लॉर्ड्स होता आणि ए लॉर्ड्स मधील आपण पाहतोय सौरभ 11 धारोळ हा संघ मात्र पुढे वाटचाल करत असताना अद्यापर्यंत या मॅच मध्ये विजयाच्या सौम्य जातोय की काय हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता समीकरण आपण पाहिलं गेलं एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये उर्वरित अंतिम 2 चेंडू आणि कंपल्सरी 33 धावसंख्येची गरज. इथून पाहावं लागेल औपचारिकता बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये शांतमय वातावरणामध्ये रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथून अपयश आलाय आणि अंतिम 1 चेंडू फेकला जाईल. या सामन्याची औपचारिकता बाकी आणि सामन्यामध्ये आपण पाहायला गेला मेगा फिनाले मध्ये जाण्यासाठी अवघ्या 1 चेंडूची सफर फक्त बाकी असेल आपण पाहतोय. म्हणजे मेगा फिनाले आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी हे दुडणे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करायला आपण पाहतोय सौरभ 11 धारोळ. शेवटच्या क्षणाला आलेला षटकार फक्त धावांचा अंतर कमी करेल आणि सामना जिंकलाय सौरभ 11 धारोळ संघ. अभिनंदन, हार्ड लक. जे बोले कुशली संघ फाईट अप्रतिम दिली. थँक्यू सो मच. चला पण स्वर्गीय गुरु 11 चाफेवाडी बी संघ आणि ग्रामस्थ मंडळ चाफेवाडी आणि याच पंचक्रोशीमधील जे काही ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आहेत आपण 2 ते 5 मिनिटांकरिता मुख्य व्यासपीठाच्या समोर यावं. जिथे आपण जर पाहिलं तर 1/1/2026 या ठिकाणी जर पाहिलं तर आज स्वर्गीय गुरुनाथ उघडा यांचा वाढदिवस. मात्र आपला सर्वांना ते सोडून गेलं, परंतु जर पाहिलं गेलं तर त्यांचा आज या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जाईल. आज या ठिकाणी आपला ते या जगात नाही आहेत, परंतु त्यांची सुकन्या या ठिकाणी उपस्थित आहेत. रीना गुरुनाथ उघडा आहे त्यांची सुकन्या आहेत आणि आपण त्यांच्या शुभ या ठिकाणी आपण खरं तर बर्थडे सेलिब्रेशन या ठिकाणी केलं जाईल. या ठिकाणी जर काटाचा कॉल, परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हेदुटणे संघाने इथे टॉस जिंकला. प्रथमतः निर्णय ते कळवायचा सतरक्षण घेऊन इथे शतरक्षणाचा निर्णय घेतलाय. असं वेळ न घेता लगेच आपण या ठिकाणी मॅचला सुरुवात करूया.